शहरातली मम्मी गावाकडची आमची आई. शहरातली मम्मी रोज नवीन नवीन फॅशनचे ड्रेस वापरते. आमच्या आईला असलं काय नाही. आमची आई साधी सरळ, त्यामुळे तिला फक्त साडी आणि चोळीच आवडते. आई आपली साडी ठिगळं लावून नेसत्या, तर आम्हाला मुलाबाळासने उघडं नागडं फिरल्याला तिला बघून आवडत नाही. पैसे साठवून आम्हाने कपडे घेत्या, खरं बिचारी फाटलेल्या साडीला दुसरं कपडे लावून शिवून ते आपण वापरतो. आमची आई प्रेमळ आणि मायाळू असते. एक सांगतो तुला, आई कुणाच्या तरी शेजारच्या घरात जर वाढदिवसाला जर गेली तर तिथं केक, चिवडा, चिरमुरे वगैरे जर खाऊ दिलं तर ती बिचारी आमची आई एकटी खात नाही. ती घराकडे घेऊन येत्या. घराकडे म्हणजे तू म्हणत असशील कागदाच्या पुडीतनं घेऊन येत्या. नाही, आई पातळाच्या त्या पदरात गुंडळून बांधून ती आम्हाला लेकरासाठी घेऊन येत्या. अशी ही आई आमची प्रेमळ आहे. आणि आईच एक तुला सांगतो, महत्वाची गोष्ट सांगतो. आई म्हणजे काय, ज्या उन्हातून बाहेर जाते त्यावेळेस तिच्या डोक्यावर टोपी असलं काही नसतं या, ती पदर घेऊन जात्या. तुझी मम्मी ज्याला उन्हात शहरातून बाहेर जात्या त्यावर टोपी वगैरे घालत्या. सर्वात महत्वाची आईची एक गोष्ट सांगतो तुला, कारण ती सगळीकडे पूर्ण जगात सगळीकडे चालू आहे. आणि ती अशी एक गोष्ट आहे महत्वाची सांगतो तुला, ज्यावेळी कुठल्याही कार्यक्रमात सुहासिनीची ओटी भरणीचा कार्यक्रम असतोय त्यावेळी तुझ्या मदर मॉम शहरातल्या आहेत ना, ह्या फॅशनचे ड्रेस घालून जातात. त्यावेळेला सुहासिनीची ओटी भरल्याचा कार्यक्रम असतोय, ती ओटी घ्यायला ह्यांच्या जवळ काही नसतं या. त्यावेळेला माझी आई जी आहे साडी नेसलेली ती आपल्या पदरात ओटी भरून देते. आणि तुला एक सर्वात महत्व सांगतो, हे शेवटची पिढी आहे साडी आणि चोळीची. कारण इथून पुढे ह्या कलियुगात सगळे मॉडेलिंग येणार आहे, सगळे फॅशन्स येणार आहेत. त्यामुळं गावाकडे कधीतरी ये आणि आमच्या गावाकडे कधीतरी आलास तर बघून जा. आणि ज्यावेळेला मी आईला किंवा माझ्या माता भगिनीला साडीत चुळीत बघतोय त्यावेळेला मला साक्षात दुर्गा माताचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय. काय, त्यामुळे एक तुला सांगतो, तुझ्या शहरातल्या मम्मीपेक्षा माझ्या गावाकडची आई ही सर्वात महान आणि श्रेष्ठ आहे. सपना के विषय हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बरा